तर सर्व महात्मा फुले प्रेमी बंधू आणि भगिनींनो, ज्यांना सत्याची आस आहे आणि असत्याचा राग आहे, अशा सर्व बंधू आणि भगिनींना भारतीय सप्रेम नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. तर बंधूंनो, आताच फुले हा चित्रपट आलेला आहे आणि यामध्ये त्यावर आक्षेप घेऊन त्या चित्रपटाला लेट केलेला आहे आणि तो थोडा 15 दिवस लांबणीवर टाकलेला आहे. तर अशी खोटी तक्रार करून बहुजन महापुरुषांचे चित्रपट थांबवल्या जात आहे. हे कट कारस्थान चालू आहे. आणि छावा चित्रपटामध्ये बघा, ज्या संभाजीराजांना ब्राह्मण फितूर झाले आणि त्या ब्राह्मण फितुरांनी औरंगजेबाला पकडून दिले, त्यांचा इतिहास आहे, परंतु तो इतिहास दुर्लक्षित करून ज्यामध्ये मराठा संभाजीराजांचेच मराठा जे नातेवाईक आहे शिर्के, हे गद्दार होतात अशा प्रकारे त्या चित्रपटामध्ये दाखवून मराठ्यांची मनस्थिती खचवण्याचे काम मनवादी मीडियाने केलेले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे, अनेक 700 वर्षे मुघलाचे राज्य होते आणि 200 वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या 900 वर्षाच्या गुलामगिरीत ब्राह्मणांनी कशा प्रकारे आपल्या स्वार्थासाठी काय काय केलेलं आहे, खोटे धंदे, हे इतिहासात जमा आहे. तरी पण मीडिया हा मनुवादी लोकांच्या हाती असल्यामुळे त्यांनी मराठ्यांनाच गद्दार दाखविले संभाजीराजांचे, परंतु खरे गद्दार ब्राह्मण भट होते हे मात्र लपवल्या गेले. त्यानंतर गणपत गोविंद महार, ज्याने संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे शिवून अंत्यसंस्कार केले, त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी बांधलेली, त्या गणपत महारासाठी 10 मिनिटे शेवटचे दाखवलेले नाही या चित्रपटाच्या माध्यमातून. कारण यांना महारांचे मोठेपण दाखवायचे नव्हते. जे आज बौद्ध समजले जातात, पूर्वीचे महार होते, त्या बौद्धांचं जे शौर्य आहे, त्याग आहे, बलिदान आहे, तो दाबला जात आहे. तो कळू नये समाजाला आणि मराठा बौद्ध कधी एकत्र येऊ नये, त्यांच्यामध्ये राग भरला जावा, अशीच ही भावना आहे. तर बंधूंनो, रायप्पा मार हा संभाजीराजाचा लहानपणीचा मित्र हा तेव्हाच्या तेव्हाच बंड करतो 5000 सैन्यामध्ये मुघलांच्या, औरंगजेबाच्या, आणि त्याला तो मरण पत्करतो, पण तो संभाजीराजाची मानहानी पत्करत नाही. अशा प्रकारे जे शूरवीर रायप्पा मार आणि गणपत गोविंद मार यांच्यावर चित्रपट 10 मिनिटे दाखवण्याऐवजी त्यांनी माफी मागितली डायरेक्टरनी छावा चित्रपटाच्या, परंतु ते दाखविले नाही. कारण जगाला जर समजले असते की 2 शूर महार वीरांनी आपले त्यागाचे बलिदान केलेले आहे, त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे आणि संभाजीराजांना कशा प्रकारे मदत केलेली आहे, जिकडे तिकडे सगळे थप्प वातावरण झाले होते, अशा परिस्थितीत त्यांनी बलिदान पत्करले, परंतु संभाजीराजांची मानहानी पत्करली नाही. तर आता नाना पाटेकर जे अभिनेते आहेत, त्यांनी गणपत महार यांच्यावर चित्रपट काढत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या चित्रपटाला गणपत महार असे नाव न देता छत्रपती संभाजी महाराज असे नाव द्यावे. जरी छावा हे नाव देता येत नसले तरी छत्रपती संभाजी महाराज हे नाव द्यावे, गणपत महार हे नाव देऊ नये. नाहीतर गणपत महार नाव दिल्याने बाकीचे लोक हा महार जातीचा चित्रपट आहे असे बघून कोणीही चित्रपट तो बघणार नाही. म्हणून त्या चित्रपटाला गणपत महार हे नाव सोडून छत्रपती संभाजी महाराज किंवा संभाजीराजे वेगवेगळे असे युक्ती करून वेगवेगळे नाव ठेवता येईल, जेणेकरून संभाजी महाराजांचा उल्लेख त्या ठिकाणी, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख झाला पाहिजे चित्रपटातून, असे नाव ठेवावे, जेणेकरून चित्रपट चालला पाहिजे. नाहीतर महार नाव ठेवल्याने लोक ते जातीच्या दृष्टिकोनातून बघून चित्रपट चालणार नाही. अशी माझी नाना पाटेकर यांना सूचना आहे, त्यांच्या निर्मात्यांना सूचना आहे, त्यांच्या टीमला सूचना आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगिरी या पुस्तकाचे वाचन करूया. हे इंडिया न्यूज 007 चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर मी सुरुवात करतो आहे.
तर या ठिकाणी आपण हे बघणार आहोत की धोंडो केशव, मला वाटते धोंडो हे एक लेखक आहे. त्यांचे म्हणणे आहे बघा, तुमचे म्हणणे रास्त आहे, परंतु मी ऐकतो आहे की कमिटीत हल्ली शूद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की ती आपली मते देतेवेळी अरे गोविंदा म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या माना हलवून होय किंवा नाही याचा प्रसाद देतात. कारण ज्यासमुळेच आपल्या सह्या करण्याची मोठी मारामार, मग ते सर्व बाकी आवड्यानिवडे पूज्य उरले असते. अशा शूद्र सभासदांसारखी कमिटीत खुर्च्या आसनावर बसून आपल्या माना हलवून सह्या करण्याजोगे काही अतिशूद्रांत लोक सापडतील काय? ज्योतिराव फुले म्हणतात, अशा शूद्र सभासदांपेक्षा 1000 वाट्याने चांगले लिहिता व वाचिता येते असे पुष्कळ अतिशूद्र सापडतील. परंतु भटांच्या मतलबी ग्रंथांच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशूद्रांस स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहजच त्या बिचाऱ्यांसह शूद्र सभासदांसारिखे सर्व लोकांत मिसळून श्रीमंत होण्याची सवड नसल्यामुळे त्यास अद्याप गाळवे हाकून आपली पोटे भरावी लागतात. बंधूंनो, आपल्याला माहीत आहे यूट्यूब जेव्हा आपण बघतो व्हिडिओ, तेव्हा आपल्याला स्पीड सेटिंगमध्ये जाऊन स्पीड कमी जास्त करता येते. जर माझी स्पीड आपल्याला जास्त वाटत असेल तर आपण कमी करू शकता, कमी वाटत असेल तर जास्त करू शकता. हे मी दर्शकांना, जे अँड्रॉईड मोबाईल वापरतात, स्मार्टफोन, यूट्यूब चॅनल चालवतात, त्यांना पाहतात, त्यांना ज्यांना काही बऱ्याच लोकांना माहीत असते पण बऱ्याच लोकांना माहीत नसते. त्यानंतर धोंडो म्हणतो, एकंदर सर्व जातीचे निरनिराळे संख्या प्रमाण पाहू जाता कमिटीत विशेष करून कोणत्या जातीचे सभासदांचा भरणा सापडतो? ज्योतिराव म्हणतात भट जातींचा. धोंडो म्हणतो, म्हणूनच या कमिटीतील बिगारी आणि भंगीखेरीज करून भट कामगारांचा भरणा फार आढळतो. त्यापैकी पूर्वी नळवाले भट कामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यांतील हौदास इतके पाणी मनमुराद सोडित होते की तेथील आसपासच्या सर्व भट शेजाऱ्यांची धोत्रे पात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे. परंतु ज्या ज्या पेठेत गरीब शूद्रांची वस्ती आहे त्या सर्व पेठांतील हौदांत 2 प्रहारानंतर सरास ताण भागविण्यापुरते पाणी मिळत नसते. मग धुण्या धान्याची रेलचेल कुठून? याखेरीज भटांच्या वस्तीत नवे हौद किती केले आहेत आणि जुनागंज पेठ वगैरे पेठेतील लोकांची आज किती वर्षे हौद करून कमिटीच्या नावाने हाका मारल्या, परंतु तेथे भट सभासदांचा फार भरणा असल्यामुळे त्या गरिबांची कित्येक वर्ष दादच लागले नाही. परंतु अखेरीस म्हणजे गत साली जेव्हा पाण्याची फारच तूट पडली तेव्हा मीठगंजातील मांगा महारांनी काळ्या हौदात शिवून पाणी भरण्यास लागले. तेव्हा आतांशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घातली. या कमिटीने इतका बेलगामी खर्च त्या कामी केला की तो तिच्यातील मुख्य सभानायकाच्या शहाणपणाला आणि वैभवाला शोभा देत नाही. असो, कमिटीत इतकी अंदाधुंदी असता त्याविषयी मराठी वर्तमानपत्रकांकरते हा सरकारात जागे करीत नाही. बंधूंनो, माझ्या हातून काही चूक झाली तर क्षमा असावी. आज आपण इथेच थांबूया. भाग 1 वाचन गुलामगिरी भाग 1 इथेच थांबूया. जय ज्योतिराव, जय सावित्री.